नमस्कार. सकलम चॅनलच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकलमच्या मंचावर एका आगळ्या व्यक्तिमत्वाला आपण निमंत्रित केलेलं आहे. संदीप वासलेकर, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष. संदीप वासलेकर यांचा वेगळा परिचय करून द्यायची खरं तर आवश्यकता नाही, पण त्यांच्या शिक्षणापासून त्यांनी निवडलेलं करिअर आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं या प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसं विचार करणार नाहीत असं वेगळेपण त्यांच्यामध्ये आहे. आणि त्या वेगळेपणासाठीच आज त्यांना खास इथं आपण पाचारण केलेलं आहे. म्हणजे एक मुंबईतला तरुण करिअरसाठी वेगळी दिशा निवडतो. दिशा काय तर टॅग टू डिप्लोमसी किंवा समांतर राजनय असं ज्याला म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे दोन देशात द्विपक्षीय उभयपक्षीय अशा प्रकारचे संवाद होतात, पण हे टॅग टू डिप्लोमसीचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्थानच निर्माण केलं नाही, तर त्या क्षेत्रावर हुकूमत मिळवली ती वासलेकर सरांनी. एका दिशेचा शोधपासून ते अगदी अलीकडच्या वर्ल्ड विदाऊट वॉर या पुन्हा आणि एक वेगळीच धाडसी कल्पना मांडणाऱ्या पुस्तकापर्यंत अनेक पुस्तकांचा व्याप त्यांच्या नावावर आहे. असे वासलेकर सर आज इथं आले आहेत. वासलेकर सर, आपलं सकलममध्ये स्वागत आहे. नमस्कार. मला पहिल्यांदा थोडंसं आमच्या दर्शकांसाठी इंट्रोडक्टिव्ह म्हणून विचारायचं आहे की ही टॅग टू डिप्लोमसी म्हणजे नेमकं काय असतं, आपण तिकडे कसं वळालात आणि त्याचा परिणाम काय असतो. म्हणजे दिसत तर नाही, ते पडदे आड सगळं करता आपण, पण त्याचा परिणाम कसा असतो. ट्रॅक टू डिप्लोमसी किंवा ज्याला मराठीमध्ये समांतर राजनीती असं म्हणता येईल. म्हणजे दोन देशांचे संबंध जे मॅनेज करतात ते सहसा राजकीय नेते असतात आणि राजदूत असतात. म्हणजे आता भारताबद्दल बोलायचं झालं तर आपली इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये युवक UPSCची परीक्षा देऊन IFS जॉईन करतात आणि नंतर मग ते हळूहळू करत राजनैतिक अधिकारी आणि नंतर राजदूत होतात. तर ही झाली अधिकृत डिप्लोमसी किंवा अधिकृत राजनीती. ट्रॅक टू डिप्लोमसी मध्ये त्याच्यामध्ये सरकार अधिकृतरित्या एकमेकांशी बोलणी करत नाहीत, कारण त्याच्यावरती बरीचशी बंधनं असतात. कारण ज्यावेळेला दोन सरकारचे प्रतिनिधी एकमेकांना भेटतात त्यावेळेला त्यांना आपल्या सरकारची, आपल्या देशाची भूमिका मांडायला लागते आणि त्याच्यामध्ये लवचिकपणा त्यांना आणता येत नाही. म्हणून मागचे साधारण 30-40 वर्ष समांतर राजनीती किंवा ट्रॅक टू डिप्लोमसी हे एक नवीन क्षेत्र निघालंय. ते पहिल्यांदा ज्या वेळेला शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया ह्यांचे संबंध बिघडले होते, पण त्याचबरोबर युद्ध होऊ नये आणि काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, काहीतरी स्थैर्य पाहिजे, म्हणून मग त्यांनी ट्रॅक टू डिप्लोमसी मध्ये गुप्त वार्ता, पण ह्या वार्ता करणारे लोक जे असतात ते सरकार मान्य असतात. बरोबर. म्हणजे ते खाजगी असतात, ते सरकारच्या तर्फे बोलत नाहीत, पण ते सरकारला ते मान्य असतात. म्हणजे समजा उद्या तुम्ही कोणी एखाद्या पाकिस्तानी पत्रकाराला किंवा मुत्सद्दीक अशा व्यक्तीला भेटला तर त्याला ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणत नाही, ते तुम्ही पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, त्याच्यामुळे असं होतं. ट्रॅक टू डिप्लोमसी मध्ये दोन देशांमध्ये बोलणी होतात. ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न होतो आणि हे दोन्ही सरकारांना माहिती असतं आणि त्यांचं कळत न कळत त्यांची परवानगी असते. परंतु ह्याच्यातून जे निष्पन्न होतं त्याच्यावरती त्याचा स्वीकार केला पाहिजे असं सरकारवरती बंधन नसतं. आणि म्हणूनच ती फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकपणा येतो, कारण ह्याच्यावरती बंधन नसल्यामुळे तुम्ही थोडंफार ज्याला म्हणतात ना की पुशिंग द एनव्हलप, म्हणजे एनव्हलप थोडं पुढे ढकलू शकता. त्यामुळे ट्रॅक टू डिप्लोमसी बरेचदा प्रिपरेटरी वर्क ज्याला म्हणतात ना, पूर्वतयारीचं काम करते आणि त्याच्यातून एकदा कळलं की नक्की सोल्युशन आपल्याला कुठे मिळेल, की नक्की काय कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला दोन देशातला प्रश्न सोडवू शकेल, हे ठरलं की मग अधिकृत बोलणी सुरू होतात. आणि मग शेवटी त्या अधिकृत बोलण्यांमधून दोन देशाची सरकार आहे ती आपल्याला जे काय पाहिजे ते निर्णय घेतात आणि ते मग त्या करारावरती सहाय्य करतात. आता आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये जगातल्या बदलांची गती खूप वाढली आहे. विशेषतः शीतयुद्ध संपलं, अमेरिकेची हेजिमॉनिक पोझिशन होती ती घसायला लागली, मल्टीपोलर वर्ल्डविषयी आपण बोलायला लागलो आणि असं बोलता बोलता चीन आणि अमेरिका पुन्हा ज्याला G2 म्हणतात त्या फॉर्मॅटमध्ये येत आहेत की काय असं वाटायला लागलं. आणि याच्यात एक ताण पण आहे, अस्थिरता पण आहे. तर हे सगळं बदलतं जे जग आहे
ते कुणीकडे निघाले आणि त्याच्यातून म्हणजे अधिक अस्थिर व्हायला लागलो आपण की ज्याला वर्ल्ड पीसकडे जायचं म्हणतोय तिकडे निघालोय. आत्ता जे जग आहे त्याच्यापुढे 3 समस्या आहेत आणि त्या खूप मोठ्या आहेत. एक म्हणजे एक प्रकारचा नैतिक ह्रास झालेला आहे. आज जो सध्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जो नैतिक ह्रास झालेला आहे तसा पूर्वी कधीच झाला नव्हता असं म्हणता येणार नाही, पण म्हणजे आज खरोखरच एक अतिशय कठीण अशी वेळ आलेली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्रपती सध्याचे डोनाल्ड ट्रम्प ते निवडून आले आणि जे पूर्वीचे अनेक करार झाले होते म्हणजे टॅरिफ संबंधी म्हणा किंवा दळणवळणासंबंधी म्हणा किंवा इतर हवामान बदलाबद्दल म्हणा, हे सगळे करार त्यांनी झुडकावून दिले. केवळ माझ्या हातामध्ये शक्ती आहे, मी प्रबळ आहे म्हणून मी त्याला म्हणजे याला शुद्ध आपल्या साध्या मराठीत बोलत राहता दादागिरी झाली फक्त. म्हणजे काही नियम नाही, काही नाही. आता कुठल्याही समाजात नियम का असतात? कारण समाजामध्ये काहीतरी स्थैर्य पाहिजे म्हणून. तर जागतिक व्यवहारामध्ये नियम नसतात पण करार असतात. आणि तर सध्या काय चाललंय की सगळ्या प्रकारचे करार म्हणजे सरळ सरळ त्याचे उलथून लावायचे, त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. स्वतःला पाहिजे तेव्हा कुठल्याही देशावरती हल्ला करायचा असं कधी पूर्वी होत नाही. म्हणजे आपल्या साध्या समाजामध्ये देखील मला वाटलं की अरे श्रीराम पवारांचं घर खूप सुंदर आहे, जाऊन आपण हल्ला करूया कारण माझ्या हातामध्ये असं होत नाही ना. असं काय केवळ मला तुमचं घर आवडलं म्हणून मी तुमच्या घरी येऊन तिथे तुम्हाला तिकडनं हाकलून करून होत नाही. पण सध्या तसंच चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे जी नैतिकता आहे तर तिचा ऱ्हास होत चाललेला आहे. दुसरं असं आहे की ज्याला जी जगाची जी संस्थात्मक रचना झाली दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 पासून आतापर्यंत ती ढासळत चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे चित्राकृती छिद्र, केवळ छिद्र नाही तर आता त्याला तर खूप मोठं भडकाड पडलेली आता खूप मोठं. आता म्हणजे 2 महत्वाचे देश घ्या, समजा अमेरिका आणि रशिया असे मोठे देश, ह्यांच्यामध्ये युक्रेनवरून संघर्ष आहे किंवा इतरही कुठल्या कारणानिमित्त काही संघर्ष झाला तर तो सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी युनोमध्ये कोणतीही व्यवस्था नाही. जर का छोट्या देशांमध्ये भांडण झालं, समजा इजिप्त आणि सोमालियामध्ये भांडण झालं किंवा इजिप्त आणि इथिओपियामध्ये भांडण झालं, तर त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी युनोमध्ये सिक्युरिटी काउन्सिल आहे, इतर बाकी व्यवस्था आहे. पण मोठ्या देशांमध्ये जर का भांडण झालं तर त्याच्यासाठी युनोमध्ये कोणतेही नाही. आणि आतापर्यंत काय होतं की अमेरिका, रशिया सारखे जे मोठे मोठे देश होते त्यांनी अनेक निशस्त्रपणासाठी त्यांनी अनेक करार केले होते. हे करार करण्याची सुरुवात 1980 मध्ये झाली आणि साधारण 2010 पर्यंत 30 वर्ष ती प्रक्रिया चालू होती आणि त्याच्यामध्ये बरेच करार झाले. मागच्या 5-6 वर्षामध्ये एकामागोमाग एका सगळे हे करार ते पुन्हा एकदा ते म्हणजे त्याला अगदी कुठलंही भान न पाळता, काही न करता, त्याचे परिणाम का होतील त्याचा विचार न करता हे करार ते पूर्णपणे तोडून टाकतायत. आणि त्याच्यामुळे एक जी जगाची एक संस्थात्मक रचना होती ती ढासळून पडते. तर आता वातावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काही संस्था आहेत त्याच्यातून आता अमेरिका बाहेर पडली आहे. आरोग्य संबंधी ज्या संस्था आहेत त्याच्यातून बाहेर पडली आहे. आणि हे जे सगळे आता रशियाचा पूर्वी युक्रेन बरोबर करार होता, त्या कराराची पर्वा न करता त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला. पण ते आता अमेरिका म्हणते आम्ही पनामावरती हल्ला करू, ग्रीनलँडवरती हल्ला करू. म्हणजे कोणी इस्रायलने आता स्वतःच्या मनाप्रमाणे येऊन केवळ गाझावरती नाही तर कतारावरती हल्ला केला, लेबनॉनवरती हल्ला केला, सिरियावरती हल्ला केला, 8 देशांवर केला सगळं तेच. म्हणजे आता मनमारी चालू सगळी. त्यामुळे जे स्वतःचा संस्थात्मक जो प्रकार होतो. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे तिसरे जे क्रायसिस आहेत म्हणता येईल किंवा जे खूप मोठे ते तंत्रज्ञानाच्या स्वरूपात आहेत. आता जे नवीन प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक डेव्हलप होते येतो त्याच्याकडे तंत्रज्ञान मला थोडं सविस्तर बोलायचं आहे आपल्याला. त्याच्या आधी मी याच विषयावर थोडंसं मला अधिक विचारायचं आहे. एक तर ट्रम्प आल्यानंतरच हे सगळे जग बदलत आहे. त्याच्यामध्ये ज्याला आपण ब्रेटन वूड म्हणतो त्याच्यातून ज्या संस्था बाहेर पडल्या, जागतिक नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, या सगळ्याचं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे. युनायटेड नेशन, सिक्युरिटी काउन्सिल, युनेस्को, हो, या सगळ्यांचं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत आता. एक तर या संस्थांचं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे किंवा या संस्था ज्यासाठी आहेत त्या काम करत नाही आहेत
किंवा ते पूर्ण करू शकत नाहीत. अशा वेळेला ग्लोबल गव्हर्नन्ससाठी आत्ताच्या या संस्थांच्या साठी पर्याय किंवा या संस्थांमध्ये संपूर्ण सुधारणा असं काही करायची वेळ आली का, नंबर 1. आणि नंबर 2, अशा इतक्या अस्थिर काळामध्ये ज्यामध्ये आपण काम करता त्या टॅग टू डिप्लोमसीची स्पेस किती आहे? आता पहिली गोष्ट अशी की युनो ची जी रचना झाली 1945 साली, त्यामध्ये सुरुवातीपासूनच काही कमतरता होत्या. खरी गमतीची गोष्ट की लिओ पास्लोस्की ह्या गृहस्थानी युनोची घटना लिहिली. हे युनोच्या घटनेचे शिल्पकार लेखक आहेत. जनक म्हणता येणार नाही, कारण त्यांना म्हणजे सर्व देशांच्या सरकारांनी अधिकार दिले होते आणि त्या अधिकाऱ्याला दिले, म्हणजे ही त्यांनी सर्वांशी बोलणी करून त्यांनी ही घटना लिहिली. तर लिओ पास्लोस्की ज्यांनी युनोची घटना लिहिली त्यांचं आणि युनोची घटना लिहिण्याचे काम जे होतं ते 4 वर्ष चालू होतं. 1941 साली भर युद्धात सुरू झालं काम ते. म्हणजे युद्धानंतर जग अस्तित्वात राहील की नाही, कितपत बेचिराख होईल, काय होईल, ह्याची सगळी काही कल्पना नसताना देखील ह्यांनी भर युद्धामध्ये घटना लिहिण्याचं कार्य सुरू केलं. आणि त्याला खास करून ब्रिटन, अमेरिका आणि रशिया या तिन्ही सरकारांचा त्याच्यामध्ये भाग होता. तर लिओ पास्लोस्की हे अमेरिकेचे अधिकारी होते, त्यांनी घटना लिहिली. आणि त्यांनी ज्या वेळेला ती घटना लिहिली त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की सिक्युरिटी काउन्सिल पाहिजे. म्हणजे कारण कुठलंही आपण देश जरी म्हटलं की एक मंत्रिमंडळ लागतं, ते तुम्ही कसं निवडाल ती गोष्ट वेगळी. लोकशाहीत आपण निवडणुकीच्या मार्गाने करतो, हुकुमशाहीमध्ये ते वेगळ्या पद्धतीने करतात, पण एक मंत्रिमंडळ तर प्रत्येक देशात असतं. म्हणजे कुठलाही जर देश असेल तर त्याप्रमाणे एक जगाचं मंत्रिमंडळ एक पाहिजे, म्हणून त्याला सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषद पाहिजे. परंतु ह्या सुरक्षा परिषदेतले जे सदस्य देश असतील त्यांना काही अधिकार मिळाले पाहिजेत, पण त्याचा अतिरेक झाला नाही पाहिजे, असं ह्या घटनेचे लेखक आहेत लिओ पास्लोस्की यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्याची जी मूळ घटना होती युनोची, त्यामध्ये त्यांनी व्हेटो किंवा नकाराधिकार हा ठेवला नव्हता. हा ठेवला नव्हता नकाराधिकार. तर युनोच्या मूळ घटनेत सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हा नकाराधिकार नव्हता सुरुवातीला, म्हणजे ड्राफ्टमध्ये. पण स्टॅलिनने खूप आडमुठेपणा केला. स्टॅलिनने सांगितलं की जर का मला काही विशेष अधिकार मिळाले नाहीत मला, आणि म्हणे इतर विजेत्यांना देखील, तर मी ह्याच्यामध्ये काही भाग घेणार नाही. आणि जर का रशिया जर का त्याला सोव्हिएत युनियन म्हणायचे, जर का ते आलेच नाहीत तर त्या युनोला काय अर्थ नव्हता. पण स्टॅलिनने आडमुठेपणा केला. आणि गमतीची गोष्ट, स्टॅलिनला जास्तीत जास्त सपोर्ट अमेरिकेच्या सिनेटमधून मिळाला. कारण त्यांनाही ते पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये जे काही लोक होते त्यांना केवळ लिओ पास्लोस्की ह्यांच्याबद्दल एक व्यक्तिगत हेवा वाटत होता, त्यांचा सपोर्ट मिळाला. म्हणजे व्यक्तिगत द्वेष आणि व्यक्तिगत हेवा वाटी तुम्ही सगळ्या जगाची वाट लावली, असं झालं. तर आजची जी युनोची घटना आहे ही एक स्टॅलिनच्या व्हिजनचं हे अपत्य आहे. हे मूळचे लेखक आहेत लिओ पास्लोस्की, त्यांची ही कल्पना नाही. दुसरी गमतीची गोष्ट, युनोची कल्पना महात्मा गांधींनी देखील मांडली होती. आणि त्यामध्ये त्यांनी असाच विचार मांडला होता की त्यांनी महात्मा गांधींनी ह्यावरती 1916 पासून काम सुरू केलं. आणि महात्मा गांधींनी युनोवरती 1916 ते 1942 या काळामध्ये बरंच लिहिलेलं आहे आणि भाषणं पण दिलेली आहे. पण हे भारताच्या इतिहासात कोणाला माहितीच नाही. आणि इतकंच काय की महात्मा गांधींनी त्यांच्या स्वप्नातला जो युनो आहे किंवा कसा काय जगाचा गव्हर्नन्स आहे असावा, ह्या संबंधी महात्मा गांधींनी काही लिहून 1942च्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या ह्याच्यामध्ये सभेमध्ये त्यांनी ठराव देखील पास करून घेतला होता की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने अशा प्रकारच्या युनोचा पाठपुरावा केला पाहिजे. हे महात्मा गांधींनी म्हणजे केवळ त्यांनी स्वतःच्या भाषणांपुरतं मर्यादित ठेवलं नव्हतं, तर त्यांनी AICCचा ठराव त्यांनी पास करून घेतलेला आहे. 42 तुम्ही 42ची कागदपत्र बघा, सगळे ठराव त्याच्यामध्ये आहेत. तर
महात्मा गांधींनी देखील जी युनोची संकल्पना मांडली त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की काही थोड्या राष्ट्रांना इतर राष्ट्रांवरती मक्तेदारी करण्याचा अधिकार अधिकार नको, असून तर कुठल्या तरी प्रकारचं मंत्रिमंडळ पाहिजे. ते कसं त्याबद्दल त्यांनी काही विचार मांडले नव्हते. ते म्हणले की काही मंत्रिमंडळ पाहिजे, पण 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 सर्व देश त्यांचे सार्वभौमत्व एकच पाहिजे, बरोबर सारखं पाहिजे. हा म्हणजे त्यांची कल्पना आणि लिओ पासलस्की ह्यांची मूळ कल्पना ह्यामध्ये बरंच साम्य होतं, पण त्यांचा एकमेकांशी संवाद नव्हता. नव्हता. हा, ते एकमेकांना ओळखत पण नव्हते, पण त्यांचं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये साम्य होतं, पण पण ह्यांचा विचार पण कुठे पुढे आला नाही. तर असा सगळं युनोचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे युनोचा जो पायाच आहे तो त्याचे जे लेखक आहेत त्यांना झुडकरून ह्या स्टॅलिनच्या विजन प्रमाणे केलेला आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय की मागच्या 75 वर्षात युनोनी काम खूप मोठे केलेलं आहे. म्हणजे आर्थिक क्षेत्रात केलेलं आहे, हवामानाच्या क्षेत्रात केलेलं आहे, आरोग्याच्या क्षेत्रात केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पोलिओ तुम्हाला आठवत असेल, अनेक वर्षांपूर्वी पोलिओ आजच्या लोकांना माहिती नाहीये, पण पूर्वीच्या लोकांना माहितीये की पोलिओ हे खूप मोठी एक रोग होता. केवळ युनोच्या प्रयत्नांमुळे पोलिओ आज पूर्ण नाही पण तरी जवळजवळ नाहीसा झालेला आहे. असं युनोने बऱ्याच काही क्षेत्रात त्यांनी ज्ञानाची आदान प्रदान ते त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. परंतु युनोचा जो मुख्य उद्देश होता की युनोच्या घटनेच्या प्रिअँबल मध्ये तो लिहिलेला आहे की युद्ध समाप्त करणं, म्हणजे ते युनोला जमलं नाही. तर मागच्या 75 वर्षात अनेक युद्ध झाली. तर त्यामुळे युनोची ही अशी रचना असल्यामुळे काय होतं की युनोच्या घटनेच्या चॅप्टर 6 खाली युद्ध समाप्त करता येतात. म्हणजे त्याच्या घटनेमध्ये चॅप्टर 6 मध्ये प्रोव्हिजन आहे. पण सिक्युरिटी काउन्सिलमध्ये व्हेटो आणल्यामुळे काय झालं की जिथे जे सिक्युरिटी काउन्सिलचे 5 सभासद आहेत, व्हेटो नकाराधिकार असलेले, जिथे त्यांचे हितसंबंध नाहीत असेच युद्ध हे संपू शकतात. म्हणून मगाशी म्हणत होतो त्याप्रमाणे इजिप्त आणि इथिओपियामध्ये युद्ध संपू शकतात, कारण त्याच्यामध्ये त्यांचे हितसंबंध नाही आहेत. युक्रेन नाही संपू शकत, युक्रेन संपू शकत नाहीत, किंवा इतरही कुठे म्हणजे त्यांचे आता कुठे बोलिव्हिया आणि पेरू मध्ये काय झालं तर ते थांबू शकतात. पण असं म्हणजे जिथे जिथे त्यांचे हितसंबंध आहेत, तशी सिरियामध्ये ते युक्रेन तर अगदीच प्रत्यक्ष झालं, म्हणून सिरियामध्ये थांबू शकलं नाही. मिडल ईस्ट मध्ये तेच म्हणजे कारण जिथे जिथे त्यांचे हितसंबंध आहेत तिथे, तर हा युनोच्या ह्याच्यामध्येच मूळ म्हणजे डेफिशियन्सी किंवा एक कमतरता आहे. बरोबर. ही व्यवस्था बदलण्याची वेळ आता आली का? आता युनोची जी घटना आहे त्याच्यावरती व्यवस्था बदलली पाहिजे यासंबंधी जगात बरीच चर्चा चालू आहे. आणि एक नवीन घटना केली पाहिजे किंवा एक नवीन प्रकारची घटना केली पाहिजे. नवीन म्हणजे पूर्ण नवीन आहे, आजचीच घटना धरून त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास गट आहे आणि एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा अभ्यास गट आहे. ऑगस्टो लोपेज क्लारोस म्हणून एक सुप्रसिद्ध तज्ज्ञ आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा गट काम करतो. आणि त्याच्यामध्ये जगातले अनेक तज्ज्ञ आहेत, नोबेल पारितोषिक विजेते पण काही मंडळी आहेत, काही पूर्वी युनोमध्ये मोठ्या पदावरती असलेले, युनोच्या आमसभेच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या आहेत त्याच्यामध्ये. असे बरेच त्याच्यामध्ये बरेच लोक, स्वीडनच्या मागे परराष्ट्र मंत्री आहेत, बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये. तर ते सर्वजण ह्याच्यावरती काम करतायत आणि ते काम सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये काही कल्पना येतील, कदाचित ते जे सुचवतील ते पण बऱ्याच जणांना मान्य नसेल, पण अशा याच्यावर प्रयत्न तर सध्या चालू आहेत. आपण असं बघतो की शीत युद्धापर्यंत एक अण्वस्त्र स्पर्धा होती, म्हणजे रशियाची अण्वस्त्र किती, अमेरिकेची किती, आणि जग विभागलेलं होतं. गोर्बाचेव आणि रेगनच्या संवादानंतर ते कमी कमी होत गेलं आणि मग अण्वस्त्राची स्पर्धा आता मागं पडली असं जवळजवळ आपण 30 वर्ष मानत होतो की आता अण्वस्त्राची स्पर्धा नाही आहे, टेक्नॉलॉजी स्पर्धा आहे, आणखी आर्थिक स्पर्धा आहे वगैरे वगैरे. पण आता पुन्हा नव्यानं ती स्पर्धा सुरू झाली असे संकेत मिळायला लागलेत. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच म्हणाले की रशिया, चीन आणि पाकिस्तान अणुचाचण्या करतोय, तर आमच्या युद्ध डिपार्टमेंटला पण मी आदेश दिले की अणुचाचण्या करा. आता एकदा सुरू झालं की न थांबणार प्रकरण आहे. तर एका बाजूला ही सर्वंकष विनाश करू शकणारी अण्वस्त्राची स्पर्धा, दुसरीकडं रासायनिक हत्यार, जैविक हत्यार याची पण बंदी असली तरी कोणी ना कोणीतरी निर्मिती करायचा प्रयत्न करतोय. तर यातून आपण ज्या उद्देशानं या सगळ्या शांती प्रक्रियेकडे बघत होतो त्याला चूड लावणार आणि जगासमोर एक मोठा धोका, हे सगळी मानवजातच नष्ट होईल का काय असा धोका उभायला आहे असं जे म्हटलं जातं, त्याच्याकडे आपण कसं बघता, म्हणजे यात कितपत वास्तव आहे?
आता अण्वस्त्राच्या निशस्त्रीकरणाला सुरुवात 1985 साली झाली आणि त्याच्यानंतर सुमारे 20 वर्ष त्याच्यावरती बरीच प्रगती झाली आणि मुख्य म्हणजे 1985च्या दरम्यान जगात सुमारे 60 ते 65 हजार अण्वस्त्र होती. ती 20 वर्षापूर्वी साधारण त्याची टोटल गोळाबारी साधारण 10,000च्या आसपास, म्हणजे 12,000 आहेत, पण 10,000 ऍक्टिव्ह सर्व्हिसमध्ये, 2,000 स्टॉकवेल म्हणतात म्हणजे बाजूला कोठारामध्ये ठेवलेली आहे. पण काय झालं की ही जी निशस्त्रीकरणाची जी प्रक्रिया होती ती त्याचा एक करार नाही, त्याचे अनेक करार आहेत आणि ह्याचे एकामागोमाग एक असे करार मोडीत काढण्यास सुरुवात झाली मागच्या 15 वर्षापूर्वी. म्हणजे आता ही जी भीती निर्माण झालेली ही अचानक आलेली नाही, तर ही प्रक्रिया मागच्या 10-15 वर्षाचे जॉर्ज बुश जे होते, दुसरे जॉर्ज बुश यांनी ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हळू स्टेप बाय स्टेप म्हणून ते सुरू झालं. आणि डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेला पहिल्यांदा अध्यक्ष होते 16 ते 20 त्यामध्ये त्यावेळेला त्या प्रक्रियेने खूप म्हणजे ह्या नकारात्मक प्रक्रियेने म्हणजे जी निशस्त्रीकरणाची जी ही सगळी जी संरचना होती त्याला सगळं धुळीस मिळवण्यासाठी जे सुरू झालं ते सगळं त्यांच्या काळात अजून त्यांनी जोर घेतला, पण केवळ त्याने त्याच्या आधीच हे सुरू झालं होतं आणि आता तर त्याला अजून एक जोर येतोय. आता ते ट्रम्प म्हणाले की कोणीतरी बाकीचे देश अण्वस्त्र टेस्टिंग करतायत म्हणून मी करीन वगैरे, ते सगळं मला फारसं महत्वाचं वाटत नाही. पण 1-2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे पुढच्या वर्षी 26 साली अमेरिका आणि रशियामधला जो न्यू स्टार्ट म्हणतात तो करार त्याची सध्याची मुदत 26 साली संपेल आणि ह्या करारानुसार तुम्ही रेडी पोझिशन मध्ये किती अण्वस्त्र ठेवणार ह्याच्यावरती बंधन आहे आणि ते बंधन आहे सध्या दोन्हीकडून 1500 आसपास, म्हणजे तो एक्झॅक्ट जो आकडा आहे तो 1500च्या आसपास आहे. तर त्याच्यामुळे साधारण 2,800 ते 2,900 एवढी अण्वस्त्र सध्या रेडी कंडिशन मध्ये आहेत. पण हा करार हा फक्त एकच आता उरलेला हा करार आहे. हा जर का तोडला गेला किंवा त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन नाही केलं तो संपल्यानंतर, तर मग संपूर्ण कुठल्याही मर्यादेशिवाय सगळे देश आपली म्हणजे अण्वस्त्र आहेत ती तैनात करतील, म्हणजे ते रेडी कंडिशन. आणि ते रेडी कंडिशन मध्ये असल्यामुळे थोडंफार कुठे काहीतरी गणित चुकलं किंवा काय झालं तर अण्वस्त्र म्हणजे अणुयुद्ध सुरू होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की जे AI बद्दल मी आधी सांगत होतो, तर AIचे जे काही भाग आहेत ते आपल्या म्हणजे दररोजचा जो जीवनोपयोगी भाग आहे, पण तो वेगळा विषय. पण AIचं आणि अण्वस्त्रांचं जे गव्हर्नन्स होतं ह्याचं जे एकत्रीकरण होते त्यामुळे राष्ट्राध्यक्ष किंवा मिलिटरीचे कमांडर ह्याने निर्णय न घेता देखील AI स्वतःच अणुयुद्ध सुरू करू शकेल. हे भयंकर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की आता ते 5 म्हणजे 1922 मार्चला जेव्हा युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा आणि जानेवारी 25 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष म्हणून त्यांनी मध्ये शपथविधी घेतला. या 3 वर्षाच्या काळामध्ये जे 5 प्रमुख राष्ट्र आहेत म्हणजे रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स, या 5 यांच्यामध्ये ट्रॅक्टिव्ह डिप्लोमसी होती की AI मुळे अणुयुद्ध होणे म्हणून. ही जिनेवामध्ये होती आणि त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं. तर ते 3 वर्ष मी एकटा नव्हतो, मी आणि एक स्वित्झर्लंडचे अँबॅसेडर होते ग्रेमिंगर म्हणून, आम्ही दोघं त्याचे सह-अध्यक्ष होतो. त्याच्यामुळे मी 5 वर्ष ह्या देशांची बोलणी केली आहेत. केवळ एवढाच एक विषय की AI मुळे होणारं अणुयुद्ध कसं थांबवावं. तर मी त्या 5 वर्षामध्ये त्यांचे संरक्षण मंत्री, त्यानंतर जे न्यूक्लिअर फोर्सेस जे आहेत म्हणजे मिलिटरी मधले त्याचे कमांडर, त्या सगळ्यांची माझी 3 वर्ष बोलणं चालू होती. आणि त्याच्यातून आम्ही ह्या 5 देशांचे काही निष्कर्ष काढले त्याच्यातून. आणि त्याच्यातून हे कळलं की हे 5ही देश त्यांनी जी अण्वस्त्रांची जी लॉन्च फंक्शन असते म्हणजे की त्या कमांड असते त्याच्यामध्ये AIचा बिलकुल वापर नाही आणि त्यांचा विचार पण नाही वापर करण्याचा. परंतु अण्वस्त्र तर लॉन्च
करणारी जी कमांड आहे म्हणजे ती शेवटी राष्ट्राध्यक्षांकडे असते, ती सगळ्यात पण शेवटी. त्यांना ऍडवायझरची चेन ऑफ कमांड असते. त्यांना जे इनपुट देतात म्हणजे त्यांना जी माहिती देतात त्याला अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणतात. ती अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे ती AI आणि सायबर ओके ह्याच्या कॉम्बिनेशनने केलेली आहे तयार ती. आणि तिथे काही काही गोष्टी होऊ शकतात. एक तर असं होऊ शकतं की AI त्यांना कदाचित चुकीची information माहिती देऊ शकेल. म्हणजे AI मध्ये पण बऱ्याच चुका होतात, त्याच्यामुळे त्यांना चुकीचा सिग्नल मिळाला तर ते त्यांना चुकीची माहिती देऊ शकेल, असं एक होऊ शकतं. दुसरं आता काही नवीन AI मध्ये डेव्हलपमेंट होत आहेत म्हणजे ह्या मिलिटरी संबंधीच्या AI मध्ये की ते ह्यापुढे सायबर सिक्युरिटीला बायपास करून नवीन AI येते बरोबर की ज्याला कुठलीही सायबर सिक्युरिटी थांबू शकणार नाही. 1-2 वर्षात येईल पुढच्या काही वर्ष बरोबर. 1-2 वर्षामध्ये. तर हे जे AI आहे ते त्या सायबर सिक्युरिटीला बायपास करून ही जी ह्यांची अर्ली वॉर्निंग सिस्टीम आणि अर्ली वॉर्निंग म्हणजे धोक्याची बरोबर, घंटा वाजवणारी सिस्टीम, ही सिस्टीमच अख्खी तुटू शकते. बर तर त्याच्यामुळे पुढच्या 3-4 वर्षामध्ये जे एक तर AIच्या चुकीमुळे अणुयुद्ध होऊ शकतं म्हणजे शेवटी जो माणूस माणूस पण टिकतच त्याला नाही. जी सगळा जो इनपुट जो मिळेल तो त्याला सगळा ते चुकीचा असेल. पुष्कळ नाही. आणि दुसरं म्हणजे जे की हे आहे जी सायबर सिक्युरिटी जी आहे अर्ली वॉर्निंग सिस्टीम मध्ये ती जर का AI ने बायपास केली आणि त्याच्यामध्ये हे 5 राष्ट्र काही करणार पण नाहीत. कदाचित एखादा टेररिस्ट ग्रुप हा की ज्याचा ह्याच्याशी संबंध पण नाही कोणाशी, बरोबर. तो टेररिस्ट ग्रुप दहशतवादी संघटना पण त्याच्याकडे समजा सायबर कपॅसिटी खूप असेल तो हॅक करेल हा तर तो हे करू शकतो. तर आता एक तर जे पहिलं आपण बोलत होतो त्याप्रमाणे की ही जी सगळी जी संस्थात्मक रचना आहे ती हो, ती ढासळलेली आहे. ढासळली. आणि दुसरं AI मुळे जो मानवी नियंत्रण आहे ते कमी झालेलं आहे. होतंय. तर ह्या दोन्ही कारणांमुळे अणुयुद्ध होण्याची शक्यता मी अगदी होईल असं म्हणत नाही पण टाळता येत नाही. हा, आणि तसं जर का झालं तर मात्र मानवतेचा ऱ्हास होईल ह्याबद्दल मला शंका नाही बिलकुल. बरोबर हे संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते संपूर्ण मानवता नष्ट होऊ तुम्ही शकते. कुठे एके ठिकाणी म्हणाला होता की जी हायपरसॉनिक मिसाईल तयार झालेली आहेत हा तर ती याच्यात खूप मोठा रोल प्ले हा, करेल आणि आता त्याच्यात- ते तिसरं हा. म्हणजे एक तर AIची चुकीमुळे अर्ली वॉर्निंग, हा, दुसरं सायबर म्हणजे ती अर्ली वॉर्निंग मध्ये जे सायबर आहे ते त्याला AI बायपास करू शकेल. बरोबर आणि तिसरा जे हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत बरोबर तर हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे साधारण ते अमेरिकन रशियाला जायला अर्धा तास लागतो त्याला, बर. एवढा प्रचंड जातात ते वेगाने. आणि साऊंडच्या किती पण पटीने? त्याहीपेक्षा महत्वाचं ती रडारला दिसत नाही. बर हा म्हणजे म्हणजे अर्धा तासात जातात त्याच्यानी. इव्हन ICBM जी क्षेपणास्त्र आहेत ती ती पण जातात. अर्ध्या पाऊंड जातात. जातात. त्याच्यामुळे ते काय फार मोठं नाहीये पण ती रडारला दिसत नाही. हा, हा फरक आहे. इंटरसेप्ट करताच येत नाही. हा तर ते रडारला दिसू शकत नाही त्याच्यामुळे ते कधी पोहोचेल कळत नाही. पण सध्याचे हायपरसॉनिक मिसाईल आहे त्याच्यामध्ये ऑटोमेशन खूप आहे हम्म, म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आहे पण त्या AIच्या हातात दिलेलं नाहीये. हम्म. पण आता जे हे 5 देश आहेत त्यांच्या स्पर्धा चालू आहे की हायपरसॉनिक मिसाईल मध्ये AIचा AI वापर आणायचा. कसा करायचा. हम्म. मग तिथे पुन्हा तोच प्रॉब्लेम होईल की AI कमांड देऊ शकेल. बरोबर. आता ते म्हणतात की AIचा मी वापर करू पण तेवढा हा. शेवटचा शेवटचा अधिकार भाग देणार म्हणजे नाही ते- असं ते म्हणतात. पण 2 वर्षापूर्वी ते तेवढं पण देतो ते मग असं करत करत ते 1 इंच वाढवत ते हे करतात. तर त्याच्यामुळे असे 3-4 पाथवे आहेत बरोबर की त्यामुळे अणुयुद्ध कदाचित म्हणजे जागतिक नेत्यांच्या इच्छेमुळे म्हणजे चुकीच्या इच्छेमुळे होऊ शकतं किंवा तंत्रज्ञानाच्या एखाद्या चुकीमुळे होऊ शकतं किंवा तंत्रज्ञानाने केलेल्या मिश्चिफमुळे हा म्हणजे ती शक्यता आहे, ती शक्यता आहे. हा त्याच्यामुळे पण होऊ शकतं. म्हणून युनोचे जे महासचिव आहेत सध्याचे अँटोनिओ गुटेरेस गुटेरेस, हा. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की त्याने म्हटलंय की ह्युमॅनिटी इज वन मिसकॅल्क्युलेशन अवे फ्रॉम न्यूक्लिअर अॅनिहिलेशन. म्हणजे संपूर्ण मानवता चुकीच्या एका चुकीच्या अंतरावरती आहे. बरोबर. एक चूक फक्त मानवता आणि मानवतेचं जीवन आपलं सर्वांचं सृष्टी आणि सृष्टीचा पूर्ण नाश या दोघांमध्ये एक चूक आहे फक्त बस. या तंत्रज्ञानाचा जो म्हणजे आता आपण डिस्ट्रक्टिव्ह भाग चर्चा केली AI आहे, रोबोटिक्स आहे किंवा जिनोम एडिटिंग आहे, ही जी सगळी तंत्र येत आहेत याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण हे आहेत. आणि याच्यात खूप इथिकल गोष्टींवर आता जगभरातले शास्त्रज्ञ चर्चा करत आहेत की यातले इथिकल भाग माणूस जितका पाळू शकतो तितका यंत्र पाळायची शक्यता नाही. आणि जेव्हा ते सेल्फ डेव्हलप होऊ लागतात AI किंवा कुठलीही मॉडेल तर तेव्हा ती डिस्ट्रक्शनकडे जाण्याचा धोका आहे.
तर त्याच्यावर असं काही जगामध्ये चालू आहे का किंवा याच्या पुढे जायचं नाही किंवा याची गती कमी करायची असे काही प्रयत्न होत आहेत का? त्याच्यामध्ये पण आम्ही इन्व्हॉल्व आहे. तर आता आमची वेगवेगळ्या देशांची बोलणी चालू आहे. बाय. हा, की एका सीमेच्या पलीकडे जायचं नाही. म्हणजे थोडक्यात हे जे एक एआयचं जे पुढे जे त्याचं जे म्हणतात इव्हॉल्युशन त्याला म्हणजे ते पुढे जे चालू आहे, तर त्याच्यामध्ये कुठे मर्यादा घालायची, कशी मर्यादा घालायची आणि ती मर्यादा खरोखरच आहे की नाही हे कसं म्हणजे त्याला व्हेरिफिकेशन म्हणतात, ते कसं करायचं या संबंधी बोलणी चालू आहेत आणि ती विविध पातळींवरती चालू आहे. एक तर ती जे एआय मधल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मुख्य म्हणजे अमेरिकन आणि चायनीज यांच्यामध्ये जवळजवळ 25 चॅनल्स आहेत, त्यांची आपापसात बोलणी चालू आहेत. अमेरिकेच्या कंपन्यांमध्ये नाही, पण टोटल अमेरिका आणि चायना या दोन देशांमध्ये समांतर राजनीतीची पॅरलल डिप्लोमसीची एक 25 चॅनल फक्त एआय वरती आहे, फक्त एआय वरती. तर ती नेहमी त्यांची बोलणी चालू आहेत. त्याच्यानंतर बाकी काही प्रयत्न चालू आहेत. तर त्यापैकी एक जगातले जे प्रमुख म्हणजे एआय मध्ये ज्यांना भवितव्य आहे असे जे 15 देश आहेत त्यांच्यामध्ये बोलणी चालू आहेत. त्याच्यामध्ये मी आहे. हा, तर त्याच्यातून देखील एआय एका प्रमाणाबाहेर स्वायत्त होऊन माणुसकीचाच गळा धरणार नाही हातामध्ये, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण ह्याला बरेचसं तांत्रिक आणि कायदा म्हणजे ह्या दृष्टीने त्याच्यावरती काही उपाययोजना आहेत, पण त्या मान्य व्हायला पाहिजे. तर त्यासंबंधी बोलणी चालू आहेत. तर त्याच्यामध्ये आता कंपन्या इन्व्हॉल्व, एक्सपर्ट्स आहेत बरेच, ते आहेत. पण एक सांगतो, आता ह्या बोलण्यामुळे माझा बऱ्याच नोबेल पारितोषिक विजेत्यांशी किंवा इतर महत्वाच्या शास्त्रज्ञांशी संबंध येतो, त्यांच्याशी चर्चा होते. तर आधुनिक एआयला ज्यांनी जन्म दिला म्हणजे एआय 1950 पासून आहे, पण ज्याला जनरेटिव्ह एआय म्हणतात किंवा जनरल पर्पज एआय म्हणतात, ते जेफ्री हिंटन म्हणजे त्यांना आत्ताचं नोबेल पारितोषिक मिळालं. तर त्यांचं आणि माझं बोलणं झालं मागच्या नोव्हेंबरमध्ये. त्यांच्या घरी त्यांनी मला बोलवलं होतं टोरंटोमध्ये आणि आमचं त्यांचं बोलणं झालं. बाकी पण ईमेल मध्ये संपर्कात असतात नाही आणि इतर बरेच महत्वाचे असे. तर ते आणि हे जे सर्व शास्त्रज्ञ आहेत आणि खास करून फिजिक्स मधले जे शास्त्रज्ञ आहेत आणि एआय मधले जे शास्त्रज्ञ आहेत, हे सर्वच्या सर्व म्हणतात की आम्हीच ह्याचा शोध लावला, पण आता आम्हाला वाटते की ह्याच्यावरती आपण नियंत्रण आणलं पाहिजे, की एआयला एका प्रमाणाबाहेर स्वायत्तता देता कामा नये. एआय मध्ये जास्तीत जास्त प्रगती करणारे ज्या कंपन्या आहेत म्हणजे एक ओपन एआय की ज्यांनी ChatGPT वगैरे काढलं, त्याच्यानंतर एलॉन मस्क यांचं एक्स एआय, अँथ्रोपिक ह्या अमेरिकेतल्या, त्याच्यानंतर चायनामधल्या डीपसीक, बायडू, अलिबाबा वगैरे ह्यांच्या ज्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्यांचे जे प्रमुख आहेत म्हणजे एलॉन मस्क उदाहरण घ्या किंवा सॅम अल्टमन, ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यात काही चूक झाली तर जग नष्ट होऊ शकतं त्यांच्या एआयमुळे. हा, पण ह्यापैकी प्रत्येकाला काय वाटतं की तो बाकीचे जे करतायत ते चुकीचं करतायत, मी एकटा नाही, मी मागे पुढे नाही, पण मी एकटा योग्य करतोय. आत्ताच मी आज सकाळी मी मुंबईहून कोल्हापूरला आलो तुम्हाला भेटायला, तर मी असताच मला मेसेज मिळाला फ्लाईट वरती असताना की काल रात्रीच ह्यापैकी मी नाव घेत नाही, पण ह्यापैकी एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता आम्ही नवीन एआय करतो की जो मानवतेच्या भल्यासाठी काम करेल, आणि हे बाकीचे सगळे जण आहेत ते मानवता. पण हे दररोज मी ऐकतो, हे प्रत्येक जण ह्याच्यापैकी म्हणते की मी जे करतो ते मानवतेच्या कल्याणासाठी आहे आणि बाकीचे जे सगळे जण आहेत ते त्यांच्यामुळे म्हणजे त्यांची इच्छा नाही आहे जगाचा नाश करण्याची, पण ते असं करतात की त्यांच्या स्पर्धेमुळे, त्यांच्या इगोमुळे, त्यांच्या ईर्षेमुळे मानवतेचा नाश होतो. पण मीच एकटा. तर ही दुसरी पातळी झाली. म्हणजे पहिले झाले शास्त्रज्ञ, तर शास्त्रज्ञांमध्ये सगळेच्या सगळे म्हणतात नको आता बस की ह्याच्यावरती बंधन आणली पाहिजे. दुसरे जे लोक एआय करतात, कमर्शियल करतात, त्या सगळ्यांचं देखील म्हणणं असं आहे की एआय त्यांच्या स्वतःच्या कामामुळे संपूर्ण जग नष्ट होऊ शकतं. फक्त त्यांचं एवढं म्हणणं फक्त माझी स्वतःच कंपनी जबाबदार आहे, बाकीचे सगळे. पण त्यांना माहितीये की ही तंत्रज्ञान आता ह्या पातळीवर पोहोचलंय की ह्याच्यामध्ये अजून ते 2-3 पातळ्या पुढे गेले की तिसरी लेवल म्हणजे सरकारी अधिकारी.
आणि आणि आयटी कंपन्या, आयटी आणि एआय मध्ये फरक आहे. भारतामध्ये आयटी आणि एआय सगळे एकच म्हणजे आयटी कंपन्या ते एआय पासून ते काय करतात, त्यांनी जी फाउंडेशनल मॉडेल केलेली असतात त्याच्यातून ऍप्स तयार करतात. तर ह्या आयटी कंपन्या आणि बऱ्याचशा देशातले सरकारी अधिकारी ह्यांना फक्त वाटतं की एआय मुळे काही धोका नाहीये. म्हणजे ह्यांना फक्त वाटतं की एआयचा धोका म्हणजे काय की पोर्नोग्राफीसाठी त्याचा उपयोग केला जातो किंवा बँकेमध्ये फ्रॉड करण्यासाठी उपयोग किंवा डिपसिक म्हणजे तुमची खोटी इमेज वगैरे करण्यासाठी. तर त्यांना वाटतं एवढंच, ह्याच्या पलीकडे काही धोका नाहीये. म्हणजे ज्यांनी शास्त्रज्ञांनी एआय केलेलं आहे त्यांना वाटतं की 100% धोका आहे. ज्या कंपन्या हे एआय डेव्हलप करतायत त्यांना वाटतं की धोका आहे, फक्त मी चांगला, पण धोका आणि धोका खूप मोठा आहे. पण जे ह्याचा वापर करतात आणि ज्याच्यापासून ऍप डेव्हलप करतात त्या आयटी इंडस्ट्रीच्या लोकांना आणि जे सरकारी अधिकाऱ्याचं निमंत्रण, त्यांना सगळ्यांना वाटतं की ह्याच्यामध्ये काही धोकाच नाही आहे. इतकं काय की ह्याच्यावरती आपण चर्चा पण करू नये असं. आणि बऱ्याचशा, मी आता नावं घेत नाहीत, पण अशा बऱ्याचशा काही म्हणजे इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी आहेत, मी कुठल्या म्हणत नाही, तिथे जे काही प्रोफेसर्स असतात ते सगळे म्हणतात की आपल्याला काही धोका नाहीये. आणि सगळे म्हणतात की एआय पासून जी एक्स्ट्रीम रिस्क आहे, म्हणजे ज्या आउट ऑफ कंट्रोल, ह्युमॅनिटीच्या बाहेर कंट्रोल, किंवा न्यूक्लिअर वेपन्स ट्रिगर करून न्यूक्लिअर किंवा बायोलॉजिकल म्हणजे जैविक शस्त्र, रासायनिक शस्त्र, ह्या ज्या सगळे ज्या धोके, त्याच्याबद्दल आपण बोलायचं पण नाही. आपण फक्त एआय चांगलं कसं आहे, त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल, शेतीसाठी कसा उपयोग होईल, काय म्हणतात ते वैद्यकीय कारणांसाठी कसा उपयोग होईल, त्याचं सगळं चांगलं बोलूया. एआयचा पण चांगल्या कामासाठी वापर करूया. तो कसा करता येईल, त्यासाठी आर्थिक सहाय्य कसं मिळेल, त्यासाठी तंत्रज्ञानासाठी आपल्याला पूर्णपणे ऍक्सेस पाहिजे, ह्याच्यावरती बोलूया. त्याच्यापासून जे धोके त्याच्यावरती बोलायचंच नाही असं यांचं म्हणणं आहे. ही गमतीची गोष्ट आहे. म्हणजे जे आज तुम्ही बघितले हायरार्की, शास्त्रज्ञांचं तर म्हणणं थांबवा, उद्योजकांचं उद्योग म्हणजे मोठे जे हे आहेत, कंपन्या आहेत, त्यांचं पण म्हणणं थांबवा, पण त्यांचं म्हणणं बाकीच्या थांबवा, मला नका थांबवा. आणि हे जे आयटी इंडस्ट्रीवाले जे लोक आहेत आणि जे बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेस मधले जे प्रोफेसर्स आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे त्या बोलूच नका, धोक्यावर बोलूच नका, ह्याच्यावर धोक्याबद्दल बोलूच नका. याच्यात एक एआय बद्दल सांगितलं जातं की एआय मध्ये ज्या प्रकारची गुंतवणूक होते, सगळ्या प्रत्येकाला वाटते की त्यात गुंतवणूक केली पाहिजे, पण .com बबल जसा फुटला तसा हा बबल फुटेल आणि एका प्लॅट्यूला आला. याच्या पुढं झेप घेणं थोडंसं लगेच तरी शक्य नाही. तर हे इकॉनॉमिक्स काय आहे, म्हणजे नाही, हा अजून प्लॅटो आला, त्याच्यामध्ये बरेच संशोधन चालू आहे. पण तुम्हाला सांगताय ह्याच्यामध्ये एआय मधले म्हणजे आता आपलं 25 साल चालू आहे, संपत आलं जवळजवळ. साधारण 27-28 नंतर किंवा 30 नंतर समजा याने काय गोंधळ करून काहीतरी जगामध्ये म्हणजे कोविडनी कसं जग अख्खं बंद केलं होतं, असं काहीतरी करून जग बंद नाही केलं किंवा जगामध्ये काही मोठी आपत्ती नाही आणली, तर जे ह्या पुढे जे हळूहळू जे एआय निघेल, आत्ताचं जे एआय ना सगळं डेटावरती अवलंबून आहे. आणि म्हणून बरेचसे धनाढ्य लोक, धनाढ्य कंपन्या हे डेटा सेंटर्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे जास्तीत जास्त आता डेटा सेंटर मध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे त्यांना ऊर्जेमध्ये पण इन्व्हेस्ट करावं, कारण हे डेटा सेंटर जी चालतात ती सगळी ऊर्जेवरती चालतात, त्याच्यावर. तर असं ते चक्र आहे. काही वर्षांनी जे सॉफिस्टिकेटेड म्हणजे ह्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं जे एआय निघेल त्याला डेटाची गरज लागणार नाही. असं ते आता ऑलरेडी आलेलं आहे, फक्त आता ते लॅबोरेटरी स्टेजवरती आहे, ते अजून म्हणजे ते कमर्शियल स्टेज मध्ये नाही, पण असं आहे, ऑलरेडी आलेलं आहे. तर ह्या पुढे जे हळूहळू जे एआय येईल त्याला डेटाची गरज लागणार नाही. त्यामुळे परिणाम काय होईल की आता जी ही सगळी डेटा सेंटर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होते, ह्यातली बरीचशी इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये ह्यांचे जे म्हणजे अक्षरशः अब्ज डॉलरची जी इन्व्हेस्टमेंट आहे, मला वाटतं साधारण 29-30 नंतर खूप मोठे स्फोट होतील ह्याच्यामध्ये. स्फोटमध्ये आर्थिक, कारण म्हणजे हे जे सगळे जे इन्व्हेस्टमेंट होते. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की तुम्हाला हे माहिती आहे ChatGPT आणि DeepSeek. तर मी साधारण आमचं जे समांतर राजनीती चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे एआय संबंधी बोलणी चालू आहेत आता जागतिक एक करार करण्यासाठी, त्याच्यामुळे मी प्रत्यक्ष क्षेत्रात पण काय होतं त्याच्यावरती मला लक्ष ठेवायला लागतं. तसं 3 महिन्यापूर्वी मी बघितलं की सॉफिस्टिकेशन म्हणजे एआयच्या सॉफिस्टिकेशन मध्ये
चॅट जीपीटी आणि ह्याचा नंबर काय आहे डिप्सिकचा, म्हणजे ते एकाच पातळीवरती आहे. चॅट जीपीटी, डिप्सिक, ग्रॉक वगैरे. तर तेव्हा 3-4 महिन्यापूर्वी जगातल्या पहिल्या 15 मॉडेलमध्ये यांचा नंबर नव्हता. हा, त्याच्या पुढे गेले मॉडेल. हा, त्याच्या पुढे मॉडेल नाही सांगतो मला. त्यानंतर मी हे म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी झालं. 1 महिन्यापूर्वी बघितलं, आता त्या पहिल्या जगातल्या 25 मॉडेलमध्ये पण त्यांना नंबर नाहीये. म्हणजे चॅट जीपीटी, ग्रॉक, डिप्सिक वगैरे ही जी सगळी मॉडेल्स आहेत ना, की त्याच्याशी तुम्ही संभाषण करता, त्याला कन्व्हर्सेशनल एआय म्हणतात, ही जगातल्या टॉप 20-25 मध्ये नाही. ही मीडियम लेवलची मॉडेल्स म्हणतात. हा, मीडियम किंवा लोअर मीडियम लेवलची मॉडेल्स. ही हाय लेवलची मॉडेल्स नाही. ह्याच्याकडे, आणि जे सिरियस जे लोक आहेत ना, एलन मस्क आणि गुगलचे, ह्याच्याकडे बघत नाहीत. हे म्हणजे आपलं खेळणं म्हणतात. हा, ह्याला मी पण सुद्धा एआय मानत नाही मी. हा, म्हणजे आमची जी बोलणी होतात ना जागतिक परिस्थिती, त्याचा काय संबंध? त्याचा काय संबंध नाही. ही म्हणजे ही ओके, हे आपलं काय म्हणतात, ऑफिसमध्ये लोक किंवा विद्यार्थी किंवा लॉयर्स ते वापरतात. काम सोपं होतं थोडंसं. हा, एक थोडंफार सुविधा काही कामं होतात. मी त्याला एआय मानत नाही. म्हणजे एआय आहे तांत्रिक दृष्ट्या, पण ज्यावेळेला आमच्या राजकीय वाटाघाटी होतात त्या उद्देशात तेव्हा ह्या एआयचा कुणीच विचार करत नाही. म्हणजे मी पण करत नाही, जेफ्री हिंटन पण करत नाही, कोणीच करत नाही. तर ही एकदम लोअर लेवलची, म्हणजे एकदम लोअर नाही, ही मिडियम लेवलची ही मॉडेल झाली. हे जे उच्च दर्जाचं एआय आहे, त्याचं तुम्हाला सांगतो सगळ्यात टॉपचं मॉडेल आहे सध्याचं नंबर 1, AutoML0. AutoML0 ते गुगलने केलंय, पण लॅब स्टेजवरती, म्हणजे ते प्रयोगशाळेच्या बाहेर त्यांनी आणून दिलेले, पण अजून परिणाम माहिती नाही त्याचे काय होतील. तर AutoML0 मध्ये काय की त्याला तुम्ही साधारण प्लस मायनस, म्हणजे अधिक वजा गुणाकार भागाकार असं बेसिक स्टँडर्ड डिव्हिएशन असं बेसिक मॅथ्स टाकलं आणि तुम्ही 2 तास बाहेर जा, 2 तासांनी परत आला आणि तुम्ही प्रोग्राम बघितलं, तर तुम्हाला जगातली कठीणातली कठीण गणिताची प्रमेय तुम्हाला देईल. हा, ते स्वतः, त्याला तुम्ही डेटा बिलकुल नाहीये. हा, हे डेटावरती काम नाही करत. नाही, ते स्वतः कॅल्क्युलेट करतं. हा, म्हणजे हाच सगळ्यात मोठा धोका आहे. हे स्वतः कॅल्क्युलेट करतं सगळं. म्हणजे आता जे ह्या पुढचं जे आहे एआय येते, काही ठिकाणी डेटा नाही किंवा काही ठिकाणी डेटा लागतो, पण अतिशय कमी. म्हणजे ही जी डेटा सेंटर, आता दुसरं जे एक मॉडेल आहे अल्फाफोल्ड, ते त्याला नोबेल पारितोषिक मिळालं खरं. म्हणजे ज्या माणसाने ते डेव्हलप केलं, डेमिस हसाबिसला ह्या वेळेला नोबेल पारितोषिक मिळालं. तर ह्या अल्फाफोल्डमुळे आपल्या शरीराच्या रक्तपेशींमध्ये जे प्रोटीन्स असतात त्याचं सगळं प्रेडिक्शन अल्फाफोल्ड करतं. आणि म्हणजे ते त्याला औषध देत नाही, पण अनालिसिस करतं ते एक्झॅक्टली. तर आता हे जे अल्फाफोल्ड असं आहे, तर हे एक सॉफिस्टिकेटेड मॉडेल आहे. आता हे अल्फाफोल्ड 2, आता ह्या पुढे अल्फाफोल्ड 3 वरती काम चालू आहे. म्हणजे ते अजून खूप ह्याच्यासाठी खूप कमी डेटा वापरतात. म्हणजे त्यांनी फक्त 150, म्हणजे 1,50,000 त्यांनी फक्त प्रोटीन पेअर्स त्यांनी वापरल्या होत्या. आणि जगामध्ये 20 कोटी अशा, म्हणजे मानवाच्या म्हणजे जनावरांचं मला माहिती नाही बाकीच्या, पण मानवाच्या 20 कोटी म्हणजे प्रोटीन पेअर्स असू शकतात. ह्या सगळ्याचं प्रेडिक्शन आणि फक्त 1.5 लाख प्रोटीन पेअर्सच्या सायन्टिस्टने केलं. तर हे जे नवीन आहे ना, त्याला फारसा डेटा, त्याच्याही पुढचं जे आहे की डेटा आणि क्वांटमचं लग्न, ते जर का झालं तर एनर्जी पण लागणार नाही जास्त असं. आणि एक न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग आणि एक न्यूरो इन्स्पायर्ड एआय ते येत आहे. तर हे जे सगळे जे नवीन जे होत आहेत डेव्हलपमेंट्स, तर ते त्यातून जे एआय येईल, त्याचा डेटा सेंटरची गरज नाही, एनर्जी गरज नाही. म्हणजे खूप कमी आणि जास्तीत जास्त धोका त्या प्रकारच्या एआयपासून आहे. हे जे सगळं चॅट जीपीटी वगैरे ह्याच्यात पण आहे, म्हणजे नाही ह्याच्यात देखील चॅट जीपीटी 4, 5 चालू आहे, पण 6-7 वरती गेलं की तिकडनं पण धोका येऊ शकतो. पण असं म्हणजे एकंदरीत आहे हे सगळं. मला आणखी एका विषयावर आपल्याशी बोलायचं होतं. एक तर मधल्या काळामध्ये जो एक विचार होता की लोकशाही, उदारमतवाद, भांडवलशाही, या तिन्हीच्या संयोगातून जग अधिक स्थिर होईल, अधिक समृद्ध होईल. पण आपण बघतो की या प्रक्रियेमध्ये विषमता कमालीची वाढली आहे.
काही लोकांच्या हातात प्रचंड संपत्ती आहे आणि काही लोकांच्याकडे खूप कमी संपत्ती आहे, आणि या प्रोसेसमध्ये विषमता वाढली. त्याचा परिणाम म्हणून वंशवाद वाढतो आहे, धर्मवाद वाढतो आहे, किंवा ज्याला आपण माझ्या भूमीपुरता राष्ट्रवाद तो वाढतो आहे, आणि मग भिंती घालायचे वगैरे बोलणी चालू होतात. त्याचा एक साईड इफेक्ट आहे की जगभरात जे एक्स्ट्रीम रायटिस्ट म्हणता येईल, अति उजवे अशांचं एक पीक सगळ्या नेत्यांचं आलं आहे. आणि ते नेते आताही आहेत, त्यांच्या बोलण्यापासून, वागण्यापासून, त्यांच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत सगळ्याचाच मूळ जे डिप्लोमसी आहे त्याच्याशी काही संबंध नाही. अशा प्रकारचे हे लोक वागतात, बोलत आहेत. तर हे जे उजवं वळण येतं आहे, तर ते किती परिणामकारक किंवा किती धोका मोठा समोर आला आपल्यासमोर. जगामध्ये अतिरेकी विचारांचे केवळ उजव्या नाही तर सर्वच प्रकारच्या अति डावे पण आहेत, आणि अति डावे पण आहेत, अति उजवे पण आहेत, अतिपणे आता आयसिस सारख्या ज्या संघटना आल्या त्या धार्मिक दृष्ट्या अतिरेक. म्हणजे जगात एक प्रकारे अतिरेकाची स्पर्धा सुरू आहे, बरोबर, अतिरेकी विचारांची स्पर्धा सुरू आहे. म्हणजे एक जगामध्ये व्यापारी स्पर्धा असते, तांत्रिक स्पर्धा असते, तर तशी एक अतिरेकी विचारांची स्पर्धा, कोण जास्त अतिरेकी. म्हणजे ते आयसिस वाले म्हणतात आम्ही धर्मांच्या बाबतीत आम्ही अतिरेकी, तर काही राजकीय नेते म्हणतात की राजकीय दृष्टीने आम्ही अतिरेक. तर ही एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये एक डिजिटल टेक्नॉलॉजीचा खूप मोठा भाग आहे. कारण डिजिटल टेक्नॉलॉजीचा अल्गोरिदम आहे ते तुम्हाला तुमच्याच विचाराच्या लोकांकडे पोचवतं. त्याचा अल्गोरिदमच असा आहे. आणि दुसरं असं आहे की ते जेवढे तुमचे विचार मॅड, म्हणजे जेवढे तुमचे विचार म्हणजे विचित्र अतिरेकी म्हणजे जहाल, तेवढं ते तुम्हाला प्रमोट करतं. तर ज्या लोकांना मला जास्तीत जास्त लाईक्स पाहिजे आहे, कॉमेंट पाहिजे आहे, त्या लोकांना कळतं की आपण फक्त जहाल विचार ठेवले तरच आपल्याला आहे. आता आणि मीडिया म्हणजे टीव्हीचा पण त्याच्यामध्ये तुम्ही मीडिया खूप मोठे सगळीकडे. आता मला मीडियामध्ये आता भारतामध्ये साधारण रात्री 9ला बरेचदा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ते लोक येतात. आता ह्यापैकी काही जण माझे मित्र आहेत, आणि ते प्रत्यक्षात जेव्हा भेटतात ते खूप मवाळ प्रवृत्तीचे असतात. पण ते टीव्हीवर जातात तर तेव्हा ते असे काही हे करतात की जसं घोषणायुद्धच त्यांचं चालू असतं ते. पण तेच लोक दिवसा भेटतात, जेवतात, अगदी आरामात शांतपणे बोलतात. म्हणजे एक प्रकारचं नाटक. पण काय होतं, लोकांना माहिती नाही ना की हा माणूस घरी येऊन माझ्याशी जेवतो तेव्हा अगदी समुपचाराने बात करतो. तो फक्त टीव्हीवरती बघतोय, आणि टीव्हीवरती काय बघतो तर हे तुमच्यात ते ज्या वाईट प्रवृत्ती आहे. आता ह्याच्या मागे एक कारण आहे, हे जे अतिरेकी जी स्पर्धा चालू आहे अतिरेकी विचाराची, त्याच्या मागे एक कारण आहे, आणि त्याचा न्यूरोलॉजीशी संबंध आहे. तर आपला जो मेंदू असतो माणसाचा, त्याच्यात 3 प्रकारचे भाग आहेत. एक जो भाग आहे त्याला म्हणतात रेप्टेलियन मेंदू. रेप्टेलियन मध्ये साप वगैरे जो साधे हे असतात, त्याच्यासारखा विचार म्हणजे सिंपल विचार करणारा. दुसरा आहे इमोशनल की जो भावनात्मक आहे, आणि तिसरा आहे रिफ्लेक्टिव्ह म्हणजे जो विचारात्मक असा आहे. तर सर्वसाधारण जेव्हा आपण शिक्षण घेतो आणि सखोल असं शिक्षण घेतो, किंवा सकल, जसं तुमचं चॅनलचं नाव आहे सकल शिक्षण घेतो, त्यावेळेला जो रिफ्लेक्टिव्ह ब्रेन आहे, जो विचारात्मक आहे, त्याला आपण मशागत करत असतो त्याची. हा शिक्षणाचा उद्देश आहे. शिक्षणाचा उद्देश मला माहिती पुरवणं हा नाहीये. आपल्याला बऱ्याच शिक्षकांना पण माहिती नसतं की आपण शिक्षण का देतो. त्यांना वाटतं की शिक्षण आपण माहिती देण्यासाठी किंवा ज्ञान, शिक्षणाचा उद्देश माहिती देणं किंवा ज्ञान देणं नाहीये. तर शिक्षणाचा उद्देश आपल्या मेंदूचा जो वैचारिक भाग आहे त्याची मशागत करणं हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. तर तो जर का भाग व्यवस्थित जर का त्याची डेव्हलपमेंट झाली तर तुम्ही जास्त सखोल विचार कराल, सकल विचार कराल, आणि कुठल्याही देशापुढे कुठल्याही व्यक्तीकडे अडचणी येत असतात, पण तुम्ही त्याचा सर्व सामोपचाराने तुम्ही त्याच्यावरती काही म्हणजे तुमचं जे रिॲक्शन आहे, प्रतिक्रिया ती तुम्ही त्याप्रमाणे द्याल. अलीकडे राजकीय नेत्यांनी काय केलंय की निरनिळ्या प्रकारची मीडिया वापरून तुमचा जो रिफ्लेक्टिव्ह ब्रेन आहे त्याला मागे ठेवायचं, आणि इमोशनल आणि जो तुमचा सिंपल ब्रेन आहे, रेप्टाईल ब्रेन आहे, त्याची मशागत करायची सामुदायिकरित्या. हे सुरू केलेलं आहे, आणि हे पद्धतशीरपणे तंत्रज्ञानाचा वापर सुरू करून सगळं सुरू केलेलं आहे.
कारण त्यांना त्यांचे स्वतःचे फॉलोअर्स निर्माण करायचे असतात. बरोबर. जर का फॉलोअर्सना तुम्ही हे सगळं सांगत बसला, आता जे आपण करतोय, चर्चा करतोय. तर तुम्हाला आणि मला फॉलोअर्स मिळणार नाहीयेत. कारण आपण काय करतोय की ह्याच्यामध्ये जी कॉम्प्लेक्सिटी आहे, ह्याच्यामध्ये समजावून सांगायला जे वैशिष्ट्य आहे ते त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. म्हणून ह्यांचं काय म्हणणं आहे की लोकांना हे जे विचारच करू नका. कॉम्प्लेक्स भाग आहे त्यापासून लांब ठेवायचं आणि त्यांना एकदम थोडक्यात, मग थोडक्यात पण काय, कधी धर्माचा वापर करायचा, कधी वंशाचा, राष्ट्रवादाचा वापर भाषा आहे, करायचा. राष्ट्र आहे. तर असं मग राष्ट्रवाद, धर्म वगैरे हे सगळं वापरून लोकांना भेडकवायचं. आणि दुसरं मुख्य म्हणजे लोकांना असुरक्षितता निर्माण करायची भीती मनामध्ये. तयार करायची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असुरक्षित वाटलं पाहिजे. आणि ते कसं वाटलं पाहिजे, तर धार्मिकदृष्ट्या किंवा राष्ट्रीयदृष्ट्या. म्हणजे केवळ तुम्ही एक व्यक्ती म्हणून जर का असुरक्षित असाल, तुम्ही तुमच्या वडिलांकडे जाल, मोठ्या भावाकडे जाल, मित्राकडे जाल आणि तुम्ही तुमची सुरक्षितता मिळवाल तुम्ही. म्हणजे मला एकट्याला समजा वाटलं, मी आता कोल्हापुरात आलोय पहिल्यांदाच आणि मला असुरक्षितता वाटते, मी सांगेन अरे श्रीराम पवार खूप मोठे पत्रकार आहेत, त्यांना जरा फोन करून त्यांची मदत घेऊया. म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती मी काहीतरी उत्तर काढू शकतो इथे. पण संपूर्ण समाजाला जर असुरक्षितता वाटलं तर काय, मग हे नेते म्हणतात की मी तुमचा वाली आहे, तुम्ही माझ्या मागे या, मी तुमच्या सुरक्षिततेची काळजी करेन. दरम्यान तुम्ही आर्थिक विकास वगैरे त्याच्याकडे काही जास्त बघू नका, कारण ते महत्वाचं नाहीये. आपली सुरक्षितता महत्वाची आहे, आपला राष्ट्र महत्वाचं आहे, आपला धर्म महत्वाचा आहे. नाहीतर तुमचं मूळ म्हणजे हे आहे एक सत्व आहे तेच नाही होईल. पण हे असं सांगण्याचं कारण, तुमचा जो रिफ्लेक्टिव्ह ब्रेन आहे त्याला लांब ठेवून तुमचा जो काय म्हणतात जो रेप्टिलियन ब्रेन आहे, जो साधा ब्रेन आहे, तो जो मेंदू आहे त्याची मशागत करणं, हे पद्धतशीरपणे सगळ्या जगातल्या नेत्यांना कळलेलं आहे आणि ते करतात. हे आज जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं नाहीये. हे तंत्र हिटलरला माहिती होतं, मुसोलिनीला माहिती होतं, ह्यापूर्वी इतिहासामध्ये बऱ्याच जणांना ह्याचा वापर केलेला. तर आता अशी वेळ आली की आता हे सध्याचं तंत्रज्ञान वापरून हे करतायत. हिटलरच्या वेळेला असं नव्हतं. हिटलरच्या वेळेला रेडिओ होता, त्यांनी रेडिओ वापरला होता. पूर्वीच्या काळी तर काहीच नव्हतं, पण तरी प्रत्येकाच्या वेळेला काही ना काहीतरी लोकांनी वापरून ते केलेलं आहे. बरोबर. आता मला आपल्या वर्ल्ड विदाउट वॉर या पुस्तकाविषयी किंवा त्यातली जी सेंट्रल कल्पना आहे की युद्धाशिवाय जग असू शकतं, या कल्पनेकडे यायचं आहे. या कल्पनेविषयी आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे, पण सर्वसाधारणपणे आपण ऐकतो की शांतता हवी तर युद्धाची तयारी ठेवा किंवा युद्धातून शांतता येते वगैरे. शांततेविषयी बोलत नाही, आपण युद्धाविषयी प्रामुख्यानं बोलत असतो. आणि ही कन्सेप्ट आपण जी मांडली त्याची एक पार्श्वभूमी सकलमच्या दर्शकांसाठी मला सांगायला पाहिजे. फ्रान्समधल्या नॉर्मंडी शहरामध्ये आपण जगातल्या सगळ्या शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांना बोलवलं आणि त्यात आपल्यासोबत जे इंटरॅक्शन झालं त्यातून ही संकल्पना पुढे आली की युद्धाशिवायचं जग असू शकतं. ही कल्पना फॅसिनेटिंग आहे, पण ज्या प्रकारचा भोवताल आपल्याकडे आहे, मगापासून आपण जी चर्चा करतो, त्या पार्श्वभूमीवर हे एक युटोपियन स्वप्न आहे का, किंवा हे जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर मग कुठल्या दिशेनं जायला पाहिजे आणि अशी काही वाटचाल आता सुरू आहे का? पहिली आनंदाची गोष्ट की वर्ल्ड विदाउट वॉर पहिल्यांदा इंग्लिशमध्ये आलं भारतात 22 साली. त्यानं फ्रेंचमध्ये आलंय ते. 2 महिन्यापूर्वी स्पॅनिशमध्ये आलं. 1 महिन्यापूर्वी स्पॅनिशमध्येच पण मेक्सिकन म्हणजे कारण लॅटिन अमेरिकेतलं स्पॅनिश तिथे पण आलं. आणि मराठीमध्ये युद्ध नाकारणारे जग ह्या नावाने राजहंसनी ते प्रकाशित केलेलं आहे. ते पण आत्ता 2-3 अलीकडे आलं. तर ह्याच्यामध्ये जे इंग्रजीमध्ये आलं, फ्रेंचमध्ये आलं आणि स्पॅनिशमध्ये आलं, त्यावरती बरीच सगळ्या जगात चर्चा सुरू आहे. आणि सगळेजण पहिल्यांदा हा प्रश्न विचारतात की हे वर्ल्ड विदाउट वॉर एक दिवास्वप्न आहे का, हे प्रत्यक्षात येण्याची काही शक्यता आहे का, किंवा कसं होईल का, आम्ही नुसतं स्वप्न बघत राहायचं, एक चांगलं पुस्तक वाचलं आणि राहिलं बाजूला. हा एक प्रश्न सगळीकडे विचारतात. जो प्रश्न तुम्ही विचारला सगळे जण पहिला प्रश्न हाच विचारतात आणि हा योग्य प्रश्न आहे. कारण तुम्ही बघितलं तर युक्रेनचं युद्ध आहे, गाझा आहे, आफ्रिकेमध्ये, म्हणजे असं वाटतं की हे वर्ल्ड विदाउट वॉर एक खूळ आहे का, म्हणजे असं वाटतं. आता तुम्हाला मी आकडेवारी देतो. जगामध्ये 193 देश आहेत. ह्यापैकी 22 देशांनी पूर्णपणे शस्त्र, अस्त्र, संरक्षण
ह्या कल्पनेलाच नकार दिलाय. नकारलेलं आहे. ह्या 22 देशांमध्ये संरक्षण मंत्रालय नाही. नाही. ह्या 22 देशांमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वगैरे काही नाही. फक्त पोलीस आहेत, पण ते पोलीस मध्ये तुमचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, चोरी वगैरे स्थानिक तेवढ्या. तर ह्या 22 देशांमध्ये म्हणजे युद्ध हा किंवा युद्धाला लागणारी जी सामुग्री म्हणजे ते म्हणजे शस्त्र आणि संरक्षणाची व्यवस्था जगातल्या 193 पैकी 22 देशात हा प्रकारच नाहीये बिलकुल. त्यानंतर 9 देश असे आहेत की त्यांनी स्वतःला एक न्यूट्रल डिक्लेअर केलंय. म्हणजे त्यांना कुठल्याही युद्धात भाग घ्यायचा नाही, काही नाही. त्यांच्याकडे शस्त्र आहेत, त्यांनी युद्धाला नाकारलं नाहीये, पण ते न्यूट्रल झालेले आहेत आणि थोड्या प्रमाणात ते त्यांचं संरक्षण मंत्रालय, सेना एका मर्यादित प्रमाणात त्यांच्याकडे आहे. त्या ह्या 9 पैकी 4 देश या पहिल्या 22 देशांच्या यादीत आहेत, म्हणजे उरले 5. म्हणजे 22 अधिक 5 27 देश असे आहेत की ज्यांनी युद्धाला नाकारलेले आहेत. त्यापैकी 22 तर शस्त्रांना पण नाकारलेलं आहे, पण 27 देशांनी युद्धाला नाकारलेलं आहे. आता ही पहिली पायरी झाली. आता दुसरी पायरी, जगात 122 देश. आता आपण 22 कडनं 122 कडे येतोय. 122 देश असे आहेत की ज्यांनी युनोचा ठराव पास करून त्याच्यावर स्वतःची सही आणि शिक्कामोर्तब करून 2017 साली अण्वस्त्रांना बिलकुल ह्या पृथ्वीवरती असण्यास आम्ही परवानगी देत नाही, किंवा आम्ही स्वतः तरी त्याचा नकार करतोय, त्याला धिक्कार करतो. त्याचा धिक्कार नाही म्हणजे आम्ही त्याला पूर्णपणे आम्ही डेव्हलप करणार नाही, आम्ही पूर्णपणे नकार आम्ही ठेवणार नाही. तर त्यांनी 123 देशांनी जगातून अण्वस्त्रांना नाकारलेलं आहे. म्हणजे 193 पैकी 22-23कडे बिलकुल शस्त्र नाहीत, कुठलीच नाही. 123 सांगितलंय अण्वस्त्र आज नाहीत आणि उद्या पण नसणार, म्हणजे त्यांनी कायमचं नाकारलेलं आहे. तिसरी पायरी आपण पुढे जाऊया. 193 देशांपैकी 163 देश असे आहेत की ज्यांचा संरक्षण खर्च साधारण $1 ते $2 अब्ज आसपास आहे फक्त. म्हणजे $1 ते $2 मध्ये कोल्हापूरमध्ये एखाद्या मोठ्या बिझनेस ग्रुपची पण टर्नओव्हर असेल तेवढी मोठा बिझनेस ग्रुप धरला. म्हणजे मी टाटा बिर्ला पण म्हणत नाही, खूपच मोठे आहेत. ते तर म्हणजे तुम्ही पुन्हा कोल्हापूरमध्ये देखील $1-2 बिलियन टर्नओव्हर असलेले असे बरेच, आणि ह्यांचा संपूर्ण संरक्षणाचा मंत्रालयाचा संपूर्ण खर्च $1-2 बिलियन, काहींचा 1, काहींचा 2, किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. म्हणजे थोडा नावापुरता आहे, थोडंफार म्हणजे काही झालं तर. म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपण म्हणतो की जगात युद्धज्वर पसरलेलं आहे, पण 193 देशांपैकी 163 देशांनी असं काही नाही युद्धाला नाकारलेलं आहे. युद्धज्वर जो काय तो 30 देशाचाच आहे. त्यांनी युद्धाला नाकारलेलं आहे. म्हणजे युद्ध नाकारणारी जग असं पहिल्यांदा दिवास्वप्नवालं हे टायटल वाटतं मराठी भाषांतर. पण 163 देशांनी युद्ध नाकारणारे जग ऑलरेडी निर्माण केलेलं आहे, आणि हे मेजॉरिटी आहे ना. 193 पैकी 163. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की जगातल्या मेजॉरिटी सर्वाधिक देशांना आपल्याला युद्ध नको असं वाटतंय. आणि केवळ वाटतं म्हणजे केवळ त्यांच्या मनातलं नाहीये, म्हणजे त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतलेली आहे, त्यांनी त्याच्यावरती संरक्षणावरती खर्च करत नाहीत, त्यांनी युद्ध ते करत नाहीत असं. आता दुसरी गोष्ट सांगतो, जगात काही देश असे आहेत की ज्यांनी केवळ 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष नव्हे तर अनेक दशकं आणि अनेक शतकं युद्धच केलेलं नाहीये. मी आत्ताच मागच्या महिन्यातच ऑक्टोबरमध्ये अंडोरामध्ये होतो. अंडोरा या देशाची स्थापना 1278 साली झाली आणि ते एका युद्धातून झाले. 1278 नंतर आजपर्यंत अंडोराने एकही युद्ध केलेलं नाहीये. गमतीची गोष्ट, अंडोराकडे सैन्य नाही, पण अंडोरावरती सैन्य त्यांच्याकडे नसून देखील कोणी त्यांच्यावर हल्ला करत नाही. इतकंच काय, दहशतवादी पण हल्ला करत नाहीत. ज्यांच्याकडे सैन्य नाही अशा अंडोरावरती कोणी हल्ला करत नाही. आणि ज्या अमेरिकेकडे सगळ्यात प्रबळ असं सैन्य आहे, त्यांना दहशतवाद्याची एवढी भीती वाटते
की तुम्ही अमेरिकेत जाऊन जाता एखाद्या साधी म्हणे फ्लाईटवर जायला तुमचा 1000 वेळा हो, चेकिंग होतं. किती वेळा? कारण त्यांना भीती वाटते की चेकिंग नाही केलं आणि नेमकं तुमच्याकडे गेलं काहीतरी निघालं काही आणि सापडलं. तुम्ही त्याच्याने जर का प्लेन हायजॅक केलं तर म्हणजे अमेरिका दहशतवादाच्या धोक्यात राहते सगळ्यात प्रबळ आणि अंदोराकडे एक देखील सैनिक नाही आहे. ह्यांच्याकडे 750 वर्ष कोणी त्यांच्यावरती हल्ला केला नाही. तो मुक्त आहे, भयमुक्त तो आहे. पूर्णपणे. हा त्याच्यानंतर स्वित्झर्लंड 500 वर्ष त्यांनी कोणी 1515 मध्ये शेवटचं युद्ध शेवटचं केलं. युद्ध केलं. 500 वर्ष असे असे कित्येक देश आहेत की त्यांनी 100-200 वर्ष 500 आणि 700 तर जास्त झालं पण 100-200 वर्ष बरं असं नाही की हे देश कुठेतरी लांबचं बेट आहे वगैरे असं नाही. म्हणजे आता आईसलंडवरती पण कोणी हल्ला केला नाही पण म्हणाल की आईसलंड छोटा आहे तिथे देश. अटलांटिक समुद्रात एक बेट आहे तिकडे कोण जाणार. पण अंदोराच्या भोवती स्पेन आणि आहे ना, फ्रान्स मोठे- आहे ते मोठे कायमच युद्ध करायला. स्वित्झर्लंडच्या भोवती फ्रान्स आणि जर्मनी आहे त्यांनी तर एवढी महायुद्ध युद्ध केली केली. आणि केवळ मागच्या 70 नाही मागच्या 1000 वर्ष युद्ध हो, करतायत सतत ते. युद्धच उद्या करतायत. करतील पुन्हा. तर हे सगळे करतायत. आता स्वित्झर्लंडमध्ये देखील फ्रेंच लोक म्हणजे फ्रेंच प्रकारचे लोक आहेत फ्रेंच भाषा बोलणारे लोक आहेत आणि जर्मन भाषा बोलणारे आहेत. मग तुम्ही बॉर्डर क्रॉस करून जर्मन गेले की युद्धाला तयार आणि इथे तुम्ही तीच जर्मन भाषा बोलतात तेच तुम्ही जर्मन पुडिंग खातात त्यांना पण ब्लॅक फॉरेस्ट केक आवडतो आणि इथे तुम्ही युद्धाला तयार नाही. हो ना? लॅटिन अमेरिकेतल्या सेंट्रल अमेरिका जो भाग आहे म्हणजे मध्य अमेरिका जो भाग आहे तिथे 1985-86 दरम्यान एक शांती करार झाला. नाही. त्यानंतर आतापर्यंत एकही युद्ध नाही नाही. आणि तिकडच्या बऱ्याच देशांनी देखील सैन्य कमी केलं किंवा कमी नाही नाकारलंच. कम्प्लीट हे करून टाकलंय. नाही. आता तिथे म्हणजे काही काही देशामध्ये पलावामध्ये सैन्य नाही परामत नाही. कोस्टारिकामध्ये सैन्य नाही बाकीच्या ठिकाणी कमी केलेलं आहे. तर आणि 1985-86 सालापासून आतापर्यंत तिथे युद्ध नाही. ब्राझील उरुग्वे वगैरे असे कित्येक देश आहेत की जिथे कित्येक दशक युद्ध नाही. युद्ध नाही. म्हणजे युद्ध नाकारणारे जग ही वास्तवता आहे. बरोबर. युद्ध कोणाला हवंय असे फक्त जगामध्ये 20-25 देश आहेत आणि तेच डिफेन्सवरती खर्च करतात तेच शस्त्रस्पर्धा करतात तेच अणुयुद्ध काय म्हणतात अण्वस्त्र हो. हायपरसॉनिक मिसाईल हे सगळं पुढे आणतात. तर त्याच्यामुळे हा जो युद्धाचा जो सगळा जो जी सायकोलॉजी आहे ही एक 30 देशांपुरती आहे. देशांमध्ये. पण आपल्याला वाटतं की हे जगभर असं वाटतं हा, ना असं तुम्हाला वाटतं, स्वाभाविक आहे. वाटलं नाही वाटतं की मेजॉरिटी लोकांना देशांना युद्ध लोक आणि त्यात संबंधित आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे आणि गमतीची गोष्ट की ह्याच 30 लोक देशांवरती जास्तीत जास्त हल्ले होतात. त्यांच्यावरती दहशतवादी हल्ले पण बरोबर. होतात आणि एकमेक देश पण आले. म्हणजे इतर देश पण हल्ले करतात. हे जे देश आहेत बाकीचे त्यांच्यावरती कोणी कधी दहशतवादी हल्ला करत नाही. मोठा हल्ला तर जाऊन द्या हा, हल्ला पण साधे दहशतवादी पण करत नाही. स्वित्झर्लंडमध्ये कधीच कोणी कधीच नाही, दहशतवादी कधीच. केलेला नाही कधीच हल्ला. बरोबर. हा असं कोणी तुम्हाला कधी ऐका स्वित्झर्लंडमध्ये कधी कोणी केलाय. Never. न्यूझीलंडमध्ये झाला पण आता न्यूझीलंड देखील युद्धखोरीच्या मार्गाने जायला लागले. ते न्यूझीलंडमध्ये बदल व्हायला लागले आणि न्यूझीलंडमध्ये आता मागे तिथे एक दोन झाले हल्ले घेते. तर ही गमतीची गोष्ट आहे की जे देश पूर्णपणे हे आहेत निशस्त्रकरण ज्यांनी केलेलं आहे ते सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत सुरक्षित आहेत. आणि ज्यांच्याकडे खूप मोठं असं चिलखाण म्हणतात ना त्याला हा, चिलखत. तर असं चिलखाण म्हणजे संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर त्यांना ते सगळ्यात घाबरत ते सगळ्यात भीतून आहेत की माझ्यावरती कोणी हल्ला हल्ला करेल करेल. माझ्यावरती हा शत्रू आहे आणि तो शत्रू आहे असं आहे. ह्यांना शत्रू आहेत सगळे 163 देशांना शत्रू नाही आहेत. बरोबर. ह्याच 30 देशांकडे सगळे शत्रू आहेत. मग प्रत्येक जण म्हणेल की माझ्या भोवतालचे शत्रू आहेत मग त्यांना काय करणार. हा. मग असे हेच 30 देश म्हणतात माझ्या भोवताल शत्रू आहे तो हा शत्रू आहे तो शत्रू आहे तो शत्रू आहे असं ते. तर 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 युद्ध नाकारणारे जग किंवा वर्ल्ड विदाउट वॉर हे वास्तवात येऊ शकेल का. जगातल्या बहुसंख्य देशांनी वास्तवात केलंय. ऑलरेडी आणलेलं आहे बरोबर. येऊ शकेल. बरोबर. आता प्रश्न उरलेल्या 30 देशात आता ह्याना मार्ग कसा लावायचा. तर इथे देखील अशा अनेक प्रक्रिया झालेल्या आहेत की युद्ध पूर्ण अर्थात नाकारलेलं नाहीये पण इथे पण अनेकदा हे देश कायमचं युद्ध थांबवायचं याच्या जवळ आलेले आहेत. बरं. 1928 साली 27 ऑगस्टला अमेरिका फ्रान्स ह्यांच्या नेतृत्वाखाली जगातून युद्ध म्हणजे बेकायदेशीर आहे हे जाहीर करण्यासाठी करार झाला होता.
आणि त्या करारावरती रशिया, ब्रिटन, जर्मनी या सगळ्या खरं देशांनी आहे. सह्या केल्या होत्या. त्यानंतर 10 वर्षात महायुद्ध झालं. पण 28 जो करार आहे, अजूनही म्हणतात की दुसरं महायुद्ध आणि त्यानंतरची जी सगळी महायुद्ध आहेत, महायुद्ध नाही म्हणजे इतर युद्ध आहेत, ही या कराराचं उल्लंघन करणारी आहेत. पण कराराला अजूनही कोणी हे केलेलं नाहीये, नाकारलेलं नाहीये. करार अजून आहे. ओके. त्यानंतर 61 साली युनोचं रिझोल्युशन, जनरल असेंब्ली रिझोल्युशन मी तुम्हाला सांगतो, 1722 तुम्ही नेटवरती बघा. या 1722 युनोने हे रिझोल्युशन 61 साली म्हणजे शीतयुद्ध चालू असताना अमेरिकेने, केनेडी त्यावेळेला अध्यक्ष होते, क्रुश्चेव रशियाचे नेते होते, केनेडी आणि क्रुश्चेव यांनी संयुक्तरित्या युनो पुढे मांडलं. युनोच्या सर्व सभासदांनी विदाउट कंडिशन पूर्णपणे त्यांनी एकमताने ते मान्य केलं. आणि त्यात त्यांनी असा ठराव मान्य केलाय की देशांमध्ये संघर्ष होणं, मतभेद होणं, तंटे होणं स्वाभाविक आहे. पण हे तंटे युद्धाच्या मार्गाने न सोडवता सामोपचाराच्या मार्गाने सोडले पाहिजेत. आणि जी देशांकडे सगळी शस्त्र आहेत, ती शस्त्र हळूहळू, एका रात्री नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने ती कमी केली पाहिजेत. पण प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये, विद्यापीठात जाऊन इतिहासाच्या प्राध्यापकांना विचारा, त्यांना विचारा की 20व्या शतकातल्या मोठ्या घटना कोणत्या, पण त्यांना हे माहिती नाहीये की 1928 साली एक युद्ध पूर्णपणे वर्जित करण्याचा, बेकायदे करण्याचा करार झालेला आहे. ते तुम्हाला 1961 साली युनोने हे रिझोल्युशन पास केलं होतं, हे कोणी सांगत नाहीत. हे प्राध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत नाहीत. ते फक्त सांगतील युद्ध कसं झालं आणि आम्ही कसं जिंकलं किंवा आमच्या मित्र देशांनी कसं जिंकलं, हे ते सांगतात. पण ह्याच 30 देशात 1932 साली, गमतीची गोष्ट, 1932 साली अमेरिकेने आणि ब्रिटनने, म्हणजे पहिलं युद्ध होऊन गेल्यानंतर, पहिल्या युद्धाचा अनुभव आल्यानंतर अमेरिकेने आणि ब्रिटनने विमानाचा नवीन शोध लागला होता त्यावेळेला, आणि ह्यांनी विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात केला होता. पण 1932 साली अमेरिकेने आणि ब्रिटनने संयुक्तपणे प्रस्ताव मांडला होता की आपण जरी युद्ध केलं, म्हणजे जगामध्ये कोणी युद्ध केलं तरी त्यात एअरफोर्स नावाची कल्पना नसली पाहिजे आणि बॉम्बिंग नाही केलं पाहिजे. हा प्रस्ताव अमेरिकेने आणला होता. आज तुम्ही विचार कराल की अमेरिका सगळ्या जगभर जाऊन बॉम्ब आणताय, तर हा प्रस्ताव जर्मनीने धुडकावला म्हणून तो आला नाही. नाहीतर एअरफोर्स नावाची तुम्हाला कल्पनाच अस्तित्वात आली नसती. तर हा सगळा इतिहास आहे. हे सगळे करार झालेले आहेत, काही करार झालेले आहेत, काही करार मांडले पण ते शेवटी त्याच्यावरती म्हणजे चर्चा झाली पण त्याच्यावरती सह्या झालेल्या नाहीयेत. पण हे प्रयत्न सतत चालू आहेत. त्यामुळे ह्या देशात देखील अजूनही म्हणजे बरेच लोक आहेत की त्यांना कळते की आपण धोक्याच्या मार्गावरती आहेत आणि त्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत. पण मला सांगायचं आहे, पूर्वी देखील प्रयत्न झालेले आहेत, ते यशस्वी झालेत, काही फोल ठरले, काही पहिल्यांदा यशस्वी होऊन नंतर ते धुळीस मिळवले. पण हे सगळं झालेलं आहे. तर युद्ध नाकारणारी जग किंवा वर्ल्ड विदाउट वॉर ही एक शक्यता आहे. आणि जगातली आकडेवारी 163 देश 193 पैकी ते दाखवते. आणि उरलेल्या 30 मधले देखील ज्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत मागच्या शतकातले, ते दाखवते की हे आहे. त्यामुळे आपण जगात जी 3-4 युद्ध चालू आहेत आणि जगातले काही 25-30 देश केवळ शस्त्रस्पर्धा करतात आणि कायम सगळ्यांना घाबरवतात, म्हणून युद्ध हे नैसर्गिक सत्य असं बिलकुल मांडायचं नाही, मानायचं कारण नाही. कारण मेजॉरिटी देशांनी युद्धाला नाकारलेलं आहे. युद्धाशिवायचं जग शक्य आहे असा एक आशावाद या निमित्तानं वासलेकर साहेबांनी मांडला. याच नोटवर मला वाटतं की आपण या मुलाखतीचा समारोप करूया. याच कल्पनेसाठी खरं तर त्यांची टॅग टू डिप्लोमसी सातत्यानं चालू असते. या आपल्या कामाला मनापासून शुभेच्छा. वासलेकर सर, आपण इथं आलात, आपल्याला सकलमच्या वतीनं मनापासून धन्यवाद. नमस्कार.